हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 6वी विषय गणित आणि त्यामधील दिवस 5वा नफा आणि तोटा याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. सो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण नफा आणि तोटा या संदर्भात माहिती घेणार आहोत. यामध्ये आपल्याला काय काय माहीत असणं आवश्यक आहे तर पूर्ण संख्या, अपूर्णांक संख्या, परिमेय संख्या, वास्तव संख्या हे तर आपण अगोदर अभ्यास केलेला आहे. ओके. शेकडेवारीसुद्धा थोडं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, कारण का नफा तोटा आले की शेकडेवारी ही संकल्पना आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. आता आपण काय शिकणार आहोत तर नफा आणि तोटा. तर नफा म्हणजेच काय, तोटा म्हणजेच काय, खरेदी किंमत म्हणजेच काय, विक्री किंमत म्हणजेच काय ते सुरुवातीला बघून घेऊया. खरेदी म्हणजे काय? जेव्हा आपण एखादी वस्तू पैसे देऊन घेतो त्याला खरेदी असे म्हणतात. आईने बाजारातून 1 किलो सफरचंद 80 रुपयानं घेतले, ही झाली खरेदी. म्हणजे खरेदी किंमत, त्याला इंग्लिशमध्ये कॉस्ट प्राईस किंवा शॉर्ट फॉर्म CP असे म्हणतात. ज्या किमतीत वस्तू घेतली जाते तिला खरेदी किंमत असे म्हणतात. विक्री किंमत जेव्हा एखादी वस्तू आपण दुसऱ्याला पैसे घेऊन देतो त्याला विक्री असे म्हणतात. रामने जुने पुस्तक 50 रुपयांना विकले, ही झाली विक्री किंमत. विक्री किंमत म्हणजे त्याला सेलिंग प्राईस किंवा SP असे म्हणतात. ज्या किमतीत वस्तू विकली जाते तिला विक्री किंमत असे म्हणतात. खेळणे 150 रुपयांना विकले, झाली विक्री किंमत. नेक्स्ट, नफा म्हणजे काय? नफा म्हणजे काय तर जेव्हा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा नफा होतो. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. उदाहरणार्थ, सीमाने 50 रुपयाची वही घेतली आणि 60 रुपयांना विकली. जास्त किमतीला विकले म्हणजे नफा झाला. नफा किती झाला? 60 वजा 50 बरोबर 10 रुपये. तोटा म्हणजे काय? याच्या विरुद्ध, नफ्याच्या विरुद्ध तोटा. जेव्हा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असते तेव्हा काय होतो? तोटा होतो. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. राहुलने 100 रुपयाचे खेळणे घेतले आणि 80 रुपयांना विकले. घेतले 100 रुपयाला आणि विकले 80 रुपयाला, कमी किमतीत विकले. म्हणजे या ठिकाणी 20 रुपये काय झाला? तोटा झाला. आता वेगवेगळ्या कृती आपण करायच्या आहेत. ओके. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक वस्तू खरेदी करतो, काही वेळा विक्रीही करतो. बाजारात भाजी घेणे, वही पुस्तके खरेदी करणे, खेळणी घेणे, जुन्या वस्तू विकणे या सर्व व्यवहारात खरेदी विक्री, नफा तोटा या संकल्पना असतात. गणितातील या संकल्पना आपल्याला व्यवहार ज्ञान शिकवतात आणि आपल्याला NEP 2020 म्हणजे जो नवीन अभ्यासक्रम आहे, आपल्याला माहिती आहे 6वीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. तो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार बदललेला आहे आणि त्या शिक्षणामध्ये महत्त्वाचं काय आहे तर अनुभवाधारित म्हणजेच काय, अनुभव आला पाहिजे. मग खरेदी, आपण वही पुस्तक खरेदी, विक्री किंमत, खरेदी किंमत ही जरी आपण पुस्तकात शिकलो तर तुम्ही जेव्हा दुकानात जाऊन एखादी वस्तू खरेदी कराल किंवा घरातील एखादी तुम्ही वस्तू, जुनं पुस्तक विकता, जुन्या वह्या तुम्ही विकायला जाल, ती विक्री किंमत होईल. म्हणजे यातून तुम्हाला भाजी घेतली, आईसोबत भाजी घ्यायला गेलात, दुकानात गेलात, मॉलमध्ये गेलात तर तुम्हाला खरेदी विक्रीचा अनुभव चांगल्या प्रकारे येऊ शकतो.
कृषीप्रधान जीवनाशी जोडलेले असावे. त्यामुळे या संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणातून शिकणे खूप महत्त्वाचे आहे. काही समजून घेऊया, काय दिले बघूया. या ठिकाणी एक भाजी विक्रेता 20 किलो टॉमॅटो 30 रुपये किलोने घेतो. भाजीवाल्याने 20 किलो टॉमॅटो किती रुपयाने घेतले? 30 रुपये किलोने घेतलेत. म्हणजे त्याची खरेदी किंमत किती झाली? ते 20 गुणिले 30 600. तो 40 रुपयाने विकतो. विक्री किंमत किती आहे? 40. किती आहे ते? 20. मग 20 गुणिले 40 800. खरेदी किंमत 600 होती, विक्री किंमत किती आहे? 800. म्हणजे नफा बरोबर 800 वजा 600 किती रुपये? 200 रुपये झालं. दुसरे एक पुस्तक विक्री. एक पुस्तक 200 रुपयांना घेतले आणि ते 180 रुपयांना विकले. इथे तोटा झाला आहे. विक्री किंमत कमी झाली. इथे खरेदी किंमत 200 होती आणि विक्री किंमत 180. तोटा किती आला? 20 रुपये. आणखी काही उदाहरणे दिली आहेत बघा, बघून घ्या आणि चा अभ्यास करा. 10 आंबे 25 रुपयांना, म्हणजे खरेदी किंमत 10 गुणिले 25 किती येणार? 250. 30 रुपयांना विकले, म्हणजे 10 गुणिले 30 किती झाले? 300. 250 आणि 300. विक्री किंमत जास्त आहे. 300 वजा 250 किती आले? 50. जुनी सायकलची किंमत 3,000 रुपये आहे. 3,000 रुपयांना घेतली आणि 2,500 रुपयांना विकली. किती आली? कमी प्राईजमध्ये विकली आहे. 3,000ची सायकल 2,500 रुपयांना विकली, म्हणजे 500 रुपये काय? तोटा. 3,000 वजा 2,500. एक खेळणे 50 रुपयांना घेतले, 70 रुपयांना विकले, जास्त रुपयांना विकले. फायदा झाला, नफा झाला. नफा किती आहे? 20 रुपये. 70 वजा 50 20. ओके, कळतं आहे तुम्हाला? आता या ठिकाणी काही सोपी उदाहरणे सोडवायची आहेत आपल्याला. सोपे आहेत एकदम. यातलं पहिलं उदाहरण, पेन 10 रुपयांना घेतले, 15 रुपयांना विकले. नफा किती झाला? 5 रुपये. 15 वजा 10. वही 30 रुपयांना घेतली, 25 रुपयांना विकले. कमी रुपयाला घेतली 30 रुपयाला आणि विकली किती? 25 रुपयाला. म्हणजे तोटा आला किती रुपयाला? 5 रुपये. त्यानंतर तिसरं उदाहरण, चेंडू 50 रुपयांना घेतला, 70 रुपयांना विकला, जास्त रुपयांना विकला. नफा किती आला आहे? 20 रुपये. पाण्याची बाटली 20 रुपयांना घेतली, 25 रुपयांना विकली. 20 रुपयांना घेतली आणि 25 रुपयांना घेतली. तोटा आला काय? ते नफा झालेला आहे. ओके, 20 रुपयाची वस्तू 25 रुपयांना विकली. नफा, तोटा नाही, नफा. किती रुपये? 5 रुपये. ओके, नेक्स्ट. काही विचार करा. तुम्ही पुस्तके विकली आहेत का? दुकानातून साहित्य घेतले, खरेदी केली आहे का? ओके, सरावासाठी आणखी काही उदाहरणे दिलेली आहेत. रिकाम्या जागा भरा. पहिलं, वस्तू घेताना जी किंमत दिली जाते त्यास काय म्हणतात? खरेदी किंमत. खरेदी किंमत. वस्तू विकल्यानंतर जी किंमत मिळते ते विक्री किंमत. विक्री किंमत. विक्री किंमत जास्त असेल तर काय होतो? नफा होतो. आणि विक्री किंमत कमी असेल तर तोटा होतो. तोटा होतो. ओके, नेक्स्ट. खालील उदाहरणामध्ये नफा झाला की तोटा हे ठरवा आणि झालेला नफा तोटा लिहा. 20 रुपयांना पेन 20 रुपयाने घेतले, 30 रुपयांना विकले. काय झाले? नफा झाला.
किती रुपये? 10 रुपये. पहिलं उत्तर कळलं. दुसरं, 150 पुस्तक 150 रुपयांना घेतले, 120 रुपयाने विकले, कमी रुपयाने विकले, 150 वजा 120 30, तोटा झाला. किती रुपये? 30 रुपये. तिसरं, खेळणे 80 रुपयाने घेतले, 100 रुपयाने विकले, जास्त रुपयाने विकले, पण नफा झाला. नफा. किती रुपये? 20 रुपये. रुपये 20 लिहा तिथे. ओके. 50 रुपयाने घेतला, 40ला विकला, तोटा झाला. किती रुपये तोटा आला? 10 रुपये. सो या प्रकारे नफा तोटा पाहिला आपण. हे काही शाब्दिक उदाहरणे काय दिले बघूया. पहिलं, दुकानदाराने 10 वया 125 रुपयांना घेतल्या. दुकानदाराने 10 वया प्रत्येकी 25 रुपयांना घेतल्या आणि 30 रुपयांना विकल्या. नफा किती? आता खरेदी किंमत ख की म्हणजे खरेदी किंमत 10 गुणिले 25 बरोबर 250 रुपये. विक्री किंमत किती वया होत्या? 10. 30 रुपयाला विकल्या. किती झाले? 300 रुपये. मग नफा झाला या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये. नफा बरोबर 300 वजा 250 बरोबर किती रुपये जमा झाला? 50 रुपये. पहिले उदाहरण कळलं. ओके. दुसरे उदाहरण, फळ विक्रेत्याने 50 संत्री 5 रुपयांना विकली, 5 रुपयांना घेतली आणि 7 रुपयांना विकली. नफा झालेला आहे. खरेदी किंमत किती आहे बघूया. खरेदी किंमत ख की म्हणजे खरेदी किंमत 50 संत्री किती रुपयाला? 5 रुपयाला. किती झाले? 50 5 5 25 म्हणजे किती रुपयाले? 250. विक्री किंमत 50 संत्री किती रुपयाने विकली? 7 रुपयांना. 7 5 35 आणि शून्याचा 0. ओके. आता नफा झाला. नफा किती आहे हे तुम्हीच काढायचं आहे. 350 वजा 250 नफा बरोबर किती येईल? 100 रुपये. ओके. कळलंय तुम्हाला. नेक्स्ट. सो या प्रकारे ही पूर्ण नफा तोटा हा घटक आपण पूर्ण अभ्यासलेला आहे. तुम्हाला समजला असेल नक्की लाईक करा. थँक्यू.